एका सरकारी अधिकाऱ्यावर 2,000 कोटींच्या संपत्तीचा आरोप. तपास सुरू होतो आणि अचानक तपासच बंद. जर तुमच्या शहरात असं काही घडलं, तर काय वाटेल तुम्हाला? भ्रष्टाचार की गैरसमज? नागरिकांना पण प्रश्न पडतात ना. का थांबवला गेला तपास? कोण वाचवत होतं या अधिकाऱ्याला? आणि मग कोर्टाने नेमकं काय सांगितलं? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण ही स्टोरी आहे सत्ता, सिस्टीम आणि न्यायव्यवस्थेच्या संघर्षाची. नमस्कार, मी समीर देसाई. आपण पाहत आहात जनमत न्यूज, जिथे मोठ्या बातम्या समजतात अगदी सोप्या भाषेत. आज आपण समजून घेणार आहोत पुणे महापालिकेतील गाजलेले प्रकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. चला सुरुवातीपासून पाहूया. 2016 एका सामाजिक कार्यकर्त्याने अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबी कडे तक्रार केली. आरोप कोणावर? पुणे महापालिकेतील तत्कालीन शहर अभियंता प्रशांत वाघमारे. आरोप काय? पदाचा गैरवापर, नातेवाईकांच्या नावावर मालमत्ता आणि तब्बल 2,000 कोटींची कथित अपसंपदा. इथे एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल, एवढी मोठी संपत्ती एका सरकारी अधिकाऱ्याकडे कशी जमा होऊ शकते? कमेंट मध्ये तुमचं मत नक्की लिहा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे एसीबी ने प्राथमिक चौकशी सुरू केली. तपासादरम्यान अधिकारी अ, त्याच्याकडे आर्थिक माहिती मागितली जाते. वाघमारे काही महत्वाची माहिती देण्यास नकार देतात. परदेशातील शिक्षणाचा खर्च, विदेश दौरे, आर्थिक गुंतवणूक, बँक व्यवहार, सगळ्यावर उत्तर वैयक्तिक कारण. आता इथं तुम्हीच विचार करा, जर चौकशीला सहकार्यच मिळालं नाही, तर सत्य बाहेर कसं येणार? एसीबी म्हणजे अँटी करप्शन ब्युरो पुढील तपासासाठी आयुक्तांकडे परवानगी मागते आणि इथंच गेम बदलतो. तत्कालीन आयुक्त सौरभ राव परवानगी नाकारतात. कसं काय नाकारतात? स्वतःच चौकशी करतात पुढं. ज्या कागदपत्रांची माहिती एसीबी ला मिळाली नव्हती, ती स्वीकारली जाते आणि निष्कर्ष दिला जातो, कोणतीही बेहिशोबी मालमत्ता नाही. याचा परिणाम काय? तर अँटी करप्शन ब्युरो म्हणजे एसीबीचा तपास बंद होतो. आता तुम्हीच सांगा, तपास यंत्रणेला थांबवण्याचा अधिकार प्रशासनाकडे असावा का? प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि इथून पुढे कथा पूर्ण बदलली. न्यायालयाने कडक निरीक्षण नोंदवले. भ्रष्टाचार हा देशाचा शत्रू आहे. त्यास रोखण्यास म्हणजे तपास रोखणे म्हणजे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना अभय देणे. कोर्टाने स्पष्ट सांगितले, आयुक्त तपास यंत्रणा नाहीत. आरोपीला क्लीन चिट देण्याचा अधिकार आयुक्तांना नाही. कलम 17A संरक्षण कवच नाही. विशेषतः बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारी पद म्हणजे कायद्यापासून सुटका नाही. न्यायालयाने 2019 चे सर्व आदेश रद्द केलेले आहेत. आता अँटी करप्शन ब्युरो पुन्हा खुली चौकशी करू शकते, पण महापालिकेच्या विनंतीवरून
त्यांना 2 आठवड्याची स्थगिती देण्यात आली आहे. नंतर तपास पुन्हा सुरू होईल आणि कथित 2,000 कोटींच्या मायाजालाचं सत्य समोर येऊ शकते. निर्णय फक्त एका प्रकरणाचा नाही, संपूर्ण प्रशासनाला दिलेला स्पष्ट संदेश आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही नक्की लिहा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी जनमत चॅनल सबस्क्राईब करा.